विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत त्या साधनसंपत्तीचा वापर करत असतो. जसं की मग हवा आहे, पाणी आहे, त्याच्यानंतर झाडं आहेत, पशुपक्षी आहेत, प्राणी आहेत, ह्या सगळ्यांचा काय करत असतो आपण उपयोग करत असतो. आपल्या मानवी जीवन जगत असताना आपल्या दैनंदिन गरजा आहेत आणि त्या दैनंदिन गरजा ह्या काय आहेत की दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि दिवसेंदिवस गरजा वाढत चालत असल्यामुळे साहजिकच काय आहे, औद्योगिकरण असेल, नवीन नवीन व्यवसाय असतील किंवा कीटकनाशकं असतील, खतांचा वापर असेल, ह्या सगळ्यामुळं काय झालेलं आहे, आपल्या आजूबाजूचे जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे किंवा जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये काय झालेलं आहे, बिघाड झालेला आपल्याला दिसून येतोय. हे बघा, आता औद्योगिकरणामुळं काय झालेलं आहे की कारखान्यांमधला धूर हा बाहेर जातो आहे, त्याच्यामुळं हवा प्रदूषण होतं आहे. त्याच्यानंतर किरणोत्सर्ग आहेत, विमानं आहेत, वाहनांचा वाढता वापर आहे, त्याच्यानंतर पॉवर प्लॅन्ट आहेत, वनवे आहेत, ह्या सगळ्यामुळं काय झालेलं आहे की वातावरण प्रदूषण झालेलं आपल्याला दिसून येत आहे. अभ्यास करणार आहोत. आता तुम्हाला एक प्रयोग देणार आहेत मॅडम, कृती करणार आहोत. या ॲक्टिव्हिटीमध्ये 7 ते 8 मुलांचा सहभाग मला लागणार. कोण कोण येते समोर वरती हात करा. आता आपण इथे या समोरच्याला पटपट या आणि तुम्हाला या चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. एक एक चिठ्ठी उचलायची आहे, कुठल्या पण नंबरची उचला. आणखी किती चिठ्ठ्या शिल्लक आहेत? या आणखी 2 जण ये हो मेरा. तुम्हाला दिलेल्या ज्या काही चिठ्ठ्या आहेत गोंधळ करायचं नाही, चिठ्ठी व्यवस्थित क्रमाने उभी राहा. हां, तिला दे. इथे क्रमाने या आणि ती चिठ्ठी उघडा तुमची आणि त्याच्यामध्ये काय आहे ते थोडक्यात सांगा. तुमच्या चिठ्ठीमध्ये कोणती बातमी आहे? तिकडे उभी राहा, सरळ उभे राहा, रांगेत उभे राहा, रांगेत व्यवस्थित. सरळ इकडे या, या इथं या इकडं. चला, हां सांग तुझ्या याची, तुझं नाव काय सांग? जाधव प्रियंका. तुझ्या याच्यामध्ये काय माहिती? दूर खाण्यामुळे नवी मुंबईत गोंधळ करू नका, त्यात गोंधळ करण्यासारखं काही नाही आहे, किती साधी गोष्ट आहे. वाच. दूर खाण्यामुळे नवी मुंबईत रस्त. थोडक्यात काय याच्या बातमीमध्ये? दूर खाण्यामुळे नवी मुंबईत रस्त. हां, तू सांग तुझी बातमी वाच. नायट्रोजन बेस्ट. वाच ना. हां, तिला दे, आदिबाला दे. हसण्यासारखं काही नाही त्याच्यामध्ये, हसू नका. नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर्स हॅझार्डस फॉर पीपल स्टडी. हां, वाच. तुझ्या याच्यातलं वाच. तुला पुन्हा इंग्लिश आलं का ते वाच. तू वाच. प्रोजेक्ट. हां, वाच वाच वाच. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात. तू वाच. द्रावयवती प्रोजेक्ट रिव्हर दॅट फेसेस पोल्युशन अगेन. तू वाच. Gujarat has highest number of highly polluted river reaches in India. अदिबा वाच. तू वाच. हो मेरा. Living nightmare how plastic affect nature. Antibiotics poisoning Yamuna water. 80% of sewage water enters river untreated. तू वाच. वायू प्रदूषणामुळे दरवर्षी सर्वाधिक बळी महाराष्ट्रात. या सगळ्या बातम्यांमधून आपल्याला काय सार काढू शकतो बरं? कोण सांगेल? या सगळ्या बातम्यांमधून काय सार काढू शकतो? तुमच्यापैकी कोणी सांगा किंवा खाली बसले सांगा, ज्यांना येते. हां, सांग. याच्यामुळे प्रदूषणामुळे किती आपल्याला तोटे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे जनजागृती कशी विस्कळीत झाली ते कळते. प्रदूषण किती हानी होते निसर्गाला आणि मानव जातीला पण वेगवेगळ्या प्रदूषण. तू आणखी कोणाला सांगायचं आहे? औद्योगिकरणामुळे आपल्याला म्हणजे प्रत्येक मानवजाती, मानव म्हणा किंवा निसर्ग म्हणा, त्याच्यावर परिणाम होतोय, वाईट परिणाम होतो. ओके, छान सांगण्याचा प्रयत्न केला. शाबास. बसा खाली. आता ते कागद माझ्याकडे द्या सर्वांनी. असं आपण तिथे वेगवेगळे
प्रकार पाहिले की ज्याच्यामुळं वातावरणाचं दूषीकरण हे होत असतं. तर आज आपण प्रदूषण या घटकातील जलप्रदूषण आणि मृदा प्रदूषण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे त्याच्यामध्ये हवा, पाणी, जमीन या साधनसंपत्तीवर लोकसंख्येच्या अमर्याद वाढीमुळे अतिरिक्त परिणाम किंवा अतिरिक्त बळ हे तिथं येत असतं. मग यामध्ये पाणी जे आहे ते पाणी दूषित हे होण्याचं प्रमाण वाढतं. यालाच आपण जलप्रदूषण असं म्हणतो. तर जलप्रदूषण म्हणजे नेमकं काय याची व्याख्या आपण पहिले पाहणार आहोत. ती व्याख्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवून घ्या, जेणेकरून मी तुमच्याकडून ती पुन्हा वधवून घेणार आहे. तर जलप्रदूषण म्हणजे काय? जलप्रदूषण म्हणजे नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यामध्ये असे बदल होतात की ज्यामुळे पाणी अस्वच्छ आणि विषारी होते. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यात असे बदल होतात की पाणी अस्वच्छ आणि विषारी होते. त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि कमी होऊन पाण्यातील सजीवांना अपाय होतो व मानवामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव होतो. व्याख्या व्यवस्थित ऐकलेली आहे तुम्ही. व्याख्येमध्ये वेगवेगळे मुद्दे नमूद केले आहेत. पहा इथं व्याख्या फलकावर लिहिलेली आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये ती नोंदवून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. मी एकाला उभं करेल कुठल्याही विद्यार्थ्याला ती व्याख्या ही वाचायला लावणार. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यात असे बदल होतात की ज्यामुळे पाणी कसं होतंय? अस्वच्छ आणि विषारी. आणि त्यामुळं पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन काय होतंय? पाण्यातील सजीवांना, जलीय सजीवांना अपाय होतोय व मानवामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव होतो. यालाच काय म्हणतात? जलप्रदूषण असे म्हणतात. मग ही जी काही जलप्रदूषण आहे त्या जलप्रदूषणाला अनेक वेगवेगळे घटक हे कारणीभूत असतात. त्याला म्हणतात प्रदूषके, पोल्युटंट्स. These are the factors that reason for the water pollution. मग आता याच्यामध्ये आपण एक छोटीशी कृती पुन्हा पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्याख्या लिहून घ्या. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यात होणारे असे बदल होतात की त्यामुळे पाणी अस्वच्छ आणि विषारी होते आणि त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलीय सजीवांना अपाय होतो आणि मानवामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव होतोय. म्हणजे या व्याख्येमध्ये 3 जे काही घटक आहेत, 3 घटक सांगितलेले आहेत. ते 3 घटक कोणते सांगावर? मुख्य तुम्हाला कुठले घटक जाणवतात? मुख्य ते 3 प्रमुख मुद्दे कोणते आहेत व्याख्येमध्ये? सांग वैष्णवी. नैसर्गिक किंवा बाह्य घटक, त्यानंतर पाण्यात होणारे बदल आणि त्याच्यानंतर पाण्यात राहणारे सजीव, त्यांच्यावर परिणाम आणि मानवामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव. अगदी छान. म्हणजे बस खाली. या व्याख्येमध्ये कारण आणि परिणाम या दोन्ही घटकांचा विचार केलेला आहे. कारण आणि परिणाम. मग आता यामध्ये जे काही प्रदूषक आहे त्याच्यामध्ये प्रदूषकांमध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तत्पूर्वी व्याख्या कोण वाचतंय? पटकन वरती बोट करायचं आणि व्याख्या वाचायची. वाच, मोठ्याने वाचायची. जलप्रदूषण नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यात होणारे असे बदल होतात की त्यामुळे पाणी अस्वच्छ आणि विषारी होते. त्यामुळे त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण हे कमी होऊन जलीय सजीवांना अपाय होतो व मानवाला साथीच्या रोगांचा फैलाव होतो मानवामध्ये. अगदी छान. बस खाली. आता आपण एक छोटीशी कृती बघणार आहोत. कृती करायला कोण कोण येते? कोण कोण इच्छुक आहे? मुलांपैकी कोणाकोणाला यायचे कृती करायला? वरती बोट करा. मुलांपैकी कोणाकोणाला यायचं कृती करायला? हां चला ये सहदेव, तू ये.
आता सहदेव काय करेल बघा, हे ग्लास मोजायचे बरं का, सहदेव किती आहेत ते. इकडून येतो असं. किती ग्लास आहेत? आता या ग्लासमध्ये सारखंच पाणी भरायचं, अर्धा अर्धा ग्लास भरला तरी चालेल, त्यातलं आणि यातलं. तोपर्यंत आता हा ये, तुझं नाव काय बाळा? ये गणेश समोर. भरले पाणी, आणखी थोडं भरूयात आपण. ठीक आहे, ही बॉटल आणि देऊन खाली ठेवून दे. त्याच्यामध्ये फारच कमी भर दे, इकडे ती. खाली ठेवती बॉटल. आता गणेश काय करणार आहे बघा. गणेश तू काय काय करायचं आता, याच्यामधलं एक एक जो घटक आहे या कागदाच्या पुडीतला, आता हे पाणी कसं आहे बाळांनो? स्वच्छ आहे. आता गणेश काय करतो बघा, मग गणेशला आपण त्याच्या कृतीचं विचारायचं. त्यातलं एक एक घटक आहे ना, ह्या पाण्यामध्ये टाक. हां, थोडं थोडं टाकायचा. नाही नाही, तोच वेगवेगळे घटक. हां, तर दुसऱ्या ह्याच्यातला टाका घटक. प्लास्टिकचे तुकडे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये टाक. कागदाचे तुकडे टाक याच्यामध्ये. आता याच्यामध्ये हे टाक आणि हे एक टाक. तुझं नाव काय? हां, शुभम. तू लाल रंग एका याच्यामध्ये टाक. कुठल्या याच्यामध्ये टाक? मधल्या याच्यामध्ये टाक. आता काय काय झालं तुम्ही सर्वांनी निरीक्षण केलेलं आहे. काय काय झाले कोण सांगेल? वरती बोट करा. कोण सांगेल काय काय झालं? हां, सांग सना. या ग्लासमधलं पाणी स्वच्छ आहे, बाकी सगळं पाण्यामध्ये ना ते टाकले, त्याच्यामध्ये घाण दिसते आणि खराब झाले. बरोबर सांगती. आणखी सांग संध्या. सांगण्याचा प्रयत्न समोर ये. काय काय झालं सांगण्याचा प्रयत्न कर. काही नैसर्गिक किंवा बाह्य घटकांनी ते पाणी दूषित झाले. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय टाकले त्याने? तेल टाकलं होतं, बरोबर आहे. मग याच्यामध्ये गणेश हा मानवी घटक आहे, म्हणजे कुठलाही मानवी घटक काय करतोय? पाणी खराब करतोय. कुठलं कुठलं पाणी खराब करतोय? नदी, तलाव, तळी, ओढी आणि समुद्रातलं देखील. मग कुठल्या कुठल्या मार्गांनी खराब करतोय? दूषित माती, कागदाचे कपटे, प्लास्टिक, रंग आणि तेल. ही अशी वेगवेगळी जी काही कारणं आहेत याला म्हणतो प्रदूषक. बसा खाली. छान. याला काय म्हणतात? प्रदूषक. मग आता प्रदूषकांचे 3 प्रकार इथे सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे जैविक प्रदूषक, दुसरा आहे सेंद्रिय आणि तिसरा आहे असेंद्रिय. फक्त नाव लिहा, उदाहरण सांगते. जैविक, सेंद्रिय आणि असेंद्रिय. आता जैविक म्हणजेच काय? तिथं त्याच्यामध्ये जैविकमध्ये वेगवेगळ्या वनस्पतींचा तिथं समावेश केला गेलेला आहे. आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवते छोटासा. त्या चार्टमध्ये वेगवेगळे प्राण्यांविषयी माहिती तिथं सांगितलेली आहे. प्राणी म्हणजे थोडक्यात सूक्ष्मजीव आहेत ते. आता याच्यामध्ये बघा, या चार्टमध्ये तुम्हाला बायोटिक फॅक्टर दिसत आहेत. मग या बायोटिक फॅक्टरमध्ये बॅक्टेरिया आहे, फंजाय आहे, प्लांट्स आहेत, प्रोटिस्ट आहे, त्यानंतर ॲनिमल्स आहेत. मग याच्यामध्ये काय होतंय? यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जीवाणू, विषाणू, कवक किंवा परजीवी सजीव. मग यामध्ये हे जे काही शैवाल आहे, जीवाणू आहेत, विषाणू आहेत किंवा परजीवी सजीव आहेत, यामुळे काय होतंय? तिथे पाणी खराब होण्याचं प्रमाण इथं वाढलेलं आहे. दुसरा जो घटक आहे तो आहे असेंद्रिय. असेंद्रिय म्हणजेच काय? पाण्यामध्ये तरंगणारे बारीक वाळूचे कण, मातीचे कण, आर्सेनिक, कॅडमियम असे जे काही जड धातूंची संयुग किंवा किरणोत्सारी पदार्थ आहेत. तिसरा आहे सेंद्रिय प्रकार. सेंद्रियमध्ये शेतीमध्ये आपण जे वेगवेगळे
कीटकनाशकं खतं जी वापरतो ना आपण, त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारची आपण वेगवेगळी प्रकारची बुरशीनाशकं असतील, कीटकनाशकं असतील वापरतो. त्यामुळे काय होतं, मृदेवर ते पडतात आणि त्या मृदेवर पाणी पडल्यानंतर ते पाणी वाहत वाहत येऊन नदीमध्ये वगैरे मिसळतं. यामुळं सेंद्रिय प्रदूषकेही असतात. मग आता आपण हे 3 प्रकार पाहिले, जैविक, सेंद्रिय आणि असेंद्रिय. हे प्रदूषक आहेत की यांच्यामुळं हे गोष्टी घडत आहेत. पण ही प्रदूषकं जे आहेत ते प्रदूषकाला ढकलणारं, पाण्यामध्ये ढकलणारं कोण कोण आहे? एक तर मानव आहे, मानवाने काय आपण कृती करून घेतली, एक तर मानव आहे किंवा निसर्ग. 2 आहेत प्रकार तिथे, मानवामुळं किंवा निसर्गामुळं. मग याच्यामध्ये जलप्रदूषणाची जी काही नैसर्गिक कारणं आणि मानव निर्मित कारणं, ही 2 प्रकारची कारणं तिथे सांगितलेली आहेत. आता आपली ही कृती झालेली आहे, आपण हे खाली ठेवून देऊयात. नैसर्गिक कारण आणि मानवनिर्मित कारण. नैसर्गिक कारणामध्ये एकूण 7 कारणं सांगितलेली आहेत. मग 7 कारणातलं पहिलं जे कारण आहे ते आहे जलपर्णीची वाढ. जलपर्णी जर वनस्पती पाण्यामध्ये जर वाढल्या तर पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण त्या कमी करत असतात. पाण्यातलं ऑक्सिजन त्या स्वतः घेतात आणि पाण्यातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी करतात. दुसरं आहे कुजणारे पदार्थ जे पाण्यामध्ये सडतात, त्यामुळं पाणी खराब होतंय. तिसरं आहे गाळ. एखादी नदी वाहते आणि त्या नदीने अचानक तिचा रूट बदलला, म्हणजेच पात्र बदललं, नदीचा प्रवाह बदलला, त्यावेळेस त्या नदीमध्ये गाळ साचतो, त्यामुळे देखील पाण्याचं प्रदूषण हे होत असतं. तिसरा प्रकार आहे जमिनीची धूप. जमिनीची धूप म्हणजेच काय? जमिनीचा जो वरचा लेयर आहे, सरफेस लेयर, तो अतिशय सुपीक असतो. तो सरफेस लेयरची जर धूप झाली तर काय होते? त्या सरफेस लेयरच्या धूप झाल्यामुळं त्या जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीव आहेत, जैविक पदार्थ आहेत, जैविक घटक आहेत, ते पावसाच्या पाण्याने वाहत जातात, त्यामुळे होतं. त्यानंतर आहे कवक. कवक जे आहेत त्या कवकामुळे सुद्धा जीवाणूंची वाढ होते आणि त्याच्यामुळे सेंद्रिय पदार्थ पाण्यामध्ये कुजतात. त्यानंतर शैवाल. शैवालामुळे पाणी अस्वच्छ होते. आणि शेवटचा घटक आहे कृमी किंवा कीटक. कृमी किंवा जे कीटक आहेत ते कीटक कुठून वाहतात? पावसाच्या पाण्यातून वेगवेगळ्या विहिरींमध्ये वगैरे वाहत जातात, त्यामुळे सुद्धा पाणी हे प्रदूषित होत असतं. अशी 7 जी काय आहेत मुद्दे किंवा कारणे, पाणी प्रदूषणाची जी काही नैसर्गिक आहेत कारणं, ती आपण तिथं बघितलेली आहेत. कोणकोणती 7 मुद्दे पाहिले आपण? कोण सांगू शकेल? 7 मधले 2-3 सांगण्याचा प्रयत्न करा. कोण सांगेल? वरती बोट करा. हां, सांग पारदी. जलप्रदूषणाची कारणे जलपर्णी वनस्पतीच्या वाढीमुळे, कुजणाऱ्या पदार्थांमुळे, गाळ साचल्यामुळे, जमिनीची धूप यामुळे, तसेच कवक, शैवाल व कृमी यामुळे देखील जलप्रदूषण. छान, बस खाली. आता आपण मानवनिर्मित, मानवाने काय काय कृत्य केले आहेत ज्यामुळं पाण्यावर ताण निर्माण झालेला आहे. पहिलं कृत्य, आपण ज्या वसाहतीमध्ये राहतो त्या वसाहतीमध्ये प्रॉपर जर ड्रेनेज सिस्टीम नसेल तर ते पाणी कुठेतरी वाहत जातं. म्हणजेच काय? निवासी क्षेत्रातला, शहरातला आपण जो सांडपाणी किंवा मैला तयार करतो त्याच्यामुळे एक होतं पाण्याचं प्रदूषण निवासी क्षेत्रातला. दुसरा प्रकार आहे औद्योगिक क्षेत्रातलं सांडपाणी. मग या औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या इंडस्ट्री आहेत अशा की ज्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे हानिकारक घटक तयार होतात? अशा कोणकोणते कारखाने आहेत आपल्या संगमनेरमध्ये? आहे पहा, हां सांगा. अगदी बरोबर, शुगर फॅक्टरी आहे, साखर उद्योग आहे, काच उद्योग आहे, चामड्याचा उद्योग आहे. असे वेगवेगळे जे काही औद्योगिकीकरण आहे याच्यामुळं हानिकारक विषारी वायू जे आहेत ते पदार्थ जे आहेत ते पाण्यामध्ये सोडले जातात. तिसरा प्रकार आहे खनिज तेलाची गळती. काय होतं? खनिज तेल एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आयात निर्यात करत असताना किंवा ऑन द रोड जे काही वेगवेगळे खनिज तेलाचे टँकर आहेत ते जर हे झाले किंवा त्याच्यामध्ये त्या तेलाची गळती होऊन समुद्रामध्ये पण ते तेल पडतं, पाणी अस्वच्छ होतं. किंवा जे काही ऑइलचे टँकर आहेत ते धुताने सुद्धा ते कुठे धुतो? नदीच्या ठिकाणी धुत असेल तर नदीतलं पाणी पुन्हा ते खराब होणार आहे. खनिज तेलाची गळती तो एक प्रकार आहे. चौथा आहे खतं आणि कीटकनाशकांचा वापर, अतिरिक्त वापर. अतिरिक्त वापरामुळे काय होते? जो काही मातीचा पोत आहे ओरिजिनल तो कमी होतोय, त्यामध्ये एन्ड्रीन, क्लोरीन असे वेगवेगळे खतांचे प्रकार आहेत, त्यामुळं काय होते? तिथे पाण्याचं प्रदूषण होते. म्हणजे मातीमध्ये आपण ते वापरले
मग पुन्हा पावसाचं पाणी पडल्यानंतर त्याचं पाणी प्रदूषण होते. पाचवा प्रकार आहे मानव निर्मित कारणे. तर मानव असे कुठले कुठले कृत्य करतो नदीच्या ठिकाणी की ज्याच्यामुळं पाणी घाण होते, सांगा बरं. कपडे धुणे, भांडी धुणे, गुरेढोरं धुणे. त्यानंतर आणखी बघा आपण वेगवेगळ्या नद्यांच्या तिथे रक्षा विसर्जन करतो, अस्थि विसर्जन करतो, त्यामुळे सुद्धा होतं. पाण्यामध्ये आपण वेगवेगळ्या पूजेचं साहित्य टाकतो, त्याच्यामुळे सुद्धा होतं. हे वेगवेगळी मानवनिर्मित कारणं तिथे सांगितलेली आहेत. आता ह्या सगळ्याचा पाणी प्रदूषणाचा कोणाकोणावर परिणाम होत असतो बघा. मग तुम्हाला व्याख्येमध्ये सांगितलं होती मानवावर तर परिणाम होतोच आहे, आणि जी काय आपली इकोसिस्टम आहे, परिसंस्था आहे, त्या परिसंस्थेवर सुद्धा त्याचा परिणाम हा होत आहे. मग या परिणामांमध्ये जो पहिला याच्यामधला मानवानेच केलेले आहे, त्याच्यामुळे मानवाला ते भोगावंच लागणार आहे. त्यामुळं आपण प्रदूषण थांबवण्यासाठी देखील प्रयत्न हे करणं गरजेचं आहे. मग मानवावर कोणते कोणते परिणाम होतात? असं दूषित पाणी जर मानवाच्या पिण्यामध्ये गेलं तर त्याच्यामध्ये अतिसार, कावीळ, विषमज्वर असे आजार होतात. यकृताचा दाह होतो. त्यानंतर मेंदूचा जो काय आहे रोग तो देखील होऊ शकतो. हाडं जी आहेत आपली, त्या हाडांमध्ये सुद्धा विकृती येते. असं पाणी सारखं सारखं दूषित पाणी जर पिण्यात आलं, किंवा हाय ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, असे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत ते मानव प्राण्यामध्ये दिसून येतात. म्हणजे मानवावर त्या प्रदूषणाचा परिणाम हा होत आहे. दुसरा जो घटक आहे तो परिसंस्थेतला तो आहे त्याच्यामध्ये वनस्पती. आता वनस्पतींचं काय होते बघा, वनस्पतींची वाढ ही खुंटते प्रदूषित पाण्याने किंवा वेगवेगळ्या घटकांनी. त्यामुळे वाढ खुंटल्यावर त्या वनस्पतीची जी काही जात आहे ती जात ही नष्ट होते. वाढ खुंटल्यामुळे जात नष्ट होते कारण ती वाढत नाही. त्यानंतर आहे पाण्यामधली जी काही क्षारता आहे ती क्षारता ही वाढलेली असते वेगवेगळ्या मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणामुळे. त्यानंतर विरघळलेला जो काही ऑक्सिजन आहे पाण्यातला तो कमी होतोय, आणि जे काही पाण्यातले जलचर प्राणी मासे असतील ते मृत्युमुखी पडतात. त्याच्यानंतर समुद्रीय पक्षी असतील ते देखील मृत्युमुखी तिथे पडत असतात. म्हणजे एकूण जी काही जलपरिसंस्था आहे त्याचं संतुलन हे बिघडत असतं. त्याला आपण वॉटर इकोसिस्टीम असं म्हणतोय. त्यानंतर तिसरा जो आहे त्याच्यामध्ये इतर परिणाम जे होतात, म्हणजे पाण्याचा नैसर्गिक पोत बिघडतो, पाण्याची चव बदलते, पाण्याचे गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग बदलतो, आणि याच्यामध्ये जमीन जी आहे ते जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. आणि कंटिन्युअसली जी काही विषारी खतं आहेत किंवा अशी जी खतं वापरतो आपण त्या खतांमुळं काय त्याच्यातला खतातला रेसिड्यू जो आहे अवशेष तो त्या पिकांमध्ये येत असतो. जर आपण द्राक्षे पाहिले किंवा सफरचंद पाहिले, द्राक्षे जर धुतलेले मिठाच्या पाण्यामध्ये की पांढरट येतात, त्याचा जो फवारणीचा जो परिणाम येतो त्या द्राक्षांच्या याच्यामध्ये दिसून येतो. मग अशा पद्धतीने विषारी तत्व जे आहेत ते पिकांमध्ये याचा संचय होतो किंवा एका ठिकाणी ते जमा होतात. अशी वेगवेगळी जी काय आहेत कारणं आणि परिणाम ही पाणी प्रदूषणाची इथे सांगितली गेलेली आहेत. काय काय सांगितले बघा, नैसर्गिक कारणं, मानवनिर्मित कारणं, आणि त्यानंतर पाणी प्रदूषणाचे होणारे वेगवेगळे परिणाम. तर पाणी प्रदूषण हा मुद्दा आपण इथं विस्तृत स्वरूपामध्ये पाहिलेला आहे. कोण वाचते? हा वाच. निवासी क्षेत्र, सांडपाणी, खनिज तेल, गळती, खते वापर, औद्योगिकीकरण, मानवनिर्मित. बस हां बस वाच वाच. अतिसार, कावीळ, विषमज्वर, परिसंस्था परिणाम, वनस्पती वाढ खुंटते, पाण्याची क्षार वाढते, ऑक्सिजन प्रमाण कमी होते, इतर परिणाम पाण्याचा रंग व चव बदलते, उपयुक्त जीवाणू नष्ट होतात. ठीक आहे. आता आपण जलप्रदूषण अभ्यासलेलं आहे. याच्या पुढचा घटक आहे तो मृदा प्रदूषण. आता मृदा म्हणजे माती. आता मातीचा आपण काय करत असतो, वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर करत असतो. जेव्हा आपण माती प्रदूषणाचा विचार करतो त्यावेळेस मातीतील भौतिक, जैविक किंवा रासायनिक गुणधर्मात मृदा प्रदूषण म्हणजे काय की मातीतील भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृत्यामुळे होणारे बदल आणि त्यामुळे होणाऱ्या उत्पादकातील घट याला काय म्हटलेलं आहे,
मृदा प्रदूषण असं म्हटलेलं आहे. आता बघा, मातीतलं भौतिक किंवा जैविक आणि रासायनिक गुणधर्मात काय आहे, नैसर्गिक किंवा मानवाच्या कृत्यामुळे होणारे बदल. आता नैसर्गिक गोष्टींचा जर विचार केला तर नैसर्गिक प्रदूषण कोणकोणत्या गोष्टींमुळे होऊ शकतं, सांगता येईल कुणाला? मातीचं नैसर्गिक प्रदूषण कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतं? ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीचा जर विचार केला तर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळं ज्वालामुखीची राख असेल, ज्वालामुखीमुळे होणारा लावारस असेल किंवा रासायनिक पदार्थ जे त्याच्यामधून येतात त्याच्यामुळं काय आहे, मातीची किंवा जमिनीची काय होती, जमिनीमध्ये विषारी माती तयार होते. त्याच्यानंतर भूकंपाचा जर विचार केला तर सातत्याने जर भूकंप होत असतील तर भूकंपामुळं काय आहे की जमिनीची रचना ही काय केली जाते, बदलत असते. आणि जमिनीची रचना बदलल्यामुळं काय आहे की जमिनीच्या मातीमध्ये असणारे जे काही पोषक मूल्य आहेत किंवा पोषक घटक जे आहेत ते काय होतात, कमी होतात. त्याच्यानंतर वादळ आहेत किंवा गडगडाट वादळ असं आहे की ज्याच्यामुळं काय, वादळामुळं काय केलं जातं, माती ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केली जाते, वाहून नेली जाते किंवा वाहिली जाते. आणि त्या वाहिल्या गेलेल्या मातीमध्ये काय आहे, मातीमध्ये किंवा धुळीमध्ये रासायनिक किंवा विषारी पदार्थ असतात. त्याच्यामुळं सुद्धा काय आहे, मातीचं प्रदूषण होऊ शकतं. त्याच्यानंतर बघा की वेगवेगळ्या प्रकारच्या वन्य वनस्पती आहेत की ज्याच्यामुळं सुद्धा काय, जमिनीतील मातीवर त्याचा परिणाम होतो. की वनस्पती ज्या आहेत त्या अन्य प्रकारच्या वनस्पतीमधून काय होतं, जमिनीतले जे पोषक पदार्थ आहेत ते पोषक पदार्थ काय होतात, कमी केले जातात किंवा कमी होतात आणि जमिनीमध्ये विषारी पदार्थ काय आहेत, सोडले जातात. तर ही बघा, ही काय, इथं काय आहे की हा कचरा आहे किंवा जमिनीचा अतिवापर आहे. इथं नांगरणी केलेली दिसते. म्हणजे ही सगळी काय आहेत, माती प्रदूषणाची किंवा मृदा प्रदूषणाची काय ती कारणं आहे की ज्याच्यामुळं काय आहे, मृदेचं प्रदूषणाचं प्रमाण हे वाढलेलं दिसून येतं. मग याशिवाय गाळ साचणे हा एक त्याच्यामध्ये हे काय एक नैसर्गिक प्रदूषणाचं कारण आहे की नदीतून, तुम्हाला माहिती की नदी वाहत असताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते आणि गाळाचं संचयन जर एखाद्या ठिकाणी झालं तर संचयनामधून काय आहे, काही घटक हे त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा काय मातीचं किंवा मृदेचं प्रदूषण होतं. याशिवाय जर तुम्ही मानवी प्रदूषणाचा जर विचार केला तर मानवाच्या कोणत्या प्रकारच्या कृत्यामुळं किंवा वागण्यामुळं मृदा प्रदूषण दिसून येते, सांगता येईल कुणाला, सांगा? रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे. शाबास, बसा खाली. अजून? व्हेरी गुड, बसा खाली. आता बघा, रासायनिक खतं जी आहेत, आता आपण जेव्हा शेती करतो, शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पालेभाज्या घेतो किंवा धान्य पिकवतो त्यावेळेस सगळीकडं काय केलं जातं, हल्ली दिसून येतं आपल्याला की लावलं पीक की लगेच त्याचं काय झालं पाहिजे, उत्पादन तयार झालेलं पाहिजे. आणि म्हणूनच काय केलं जातं, आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकनाशकांचा काय त्या ठिकाणी वापर केला जातो. आता बघा, हे अशा प्रकारचे कीटकनाशकांचे डबे असतात की जे वापरले जातात. आता उदाहरणार्थ बघा, डाळिंबाचं पीक घ्यायचं झालं, मध्यंतरीच्या काळामध्ये खूप डाळिंब पिकायची, मग ते डाळिंब पिकायचे तर ते पिकण्यासाठी काय केलं जातं, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं वापरली जातात. त्याच्यानंतर आपण केळीचं जर उदाहरण घेतलं, केळी आज तोडून आणली, केळे म्हणा, आंबे म्हणा, आज तोडून आणले उद्या लगेच पिकतात. ह्याला कारण काय की वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं जी आहेत त्या खतांचा काय केला जातो, वापर केला जातो की ज्याच्यातून लवकरात लवकर त्या फळाची वाढ झाली पाहिजे आणि आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे असा हेतू आहे. त्याच्यानंतर उद्योगधंद्यातून जो काही कचरा तयार होतो त्याच्यामुळे सुद्धा काय मृदेचं प्रदूषण होतं. याशिवाय प्लॅस्टिक किंवा इतर अजैविक पदार्थ जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा मृदेचं प्रदूषण होतं. जसं मॅडमने सांगितलं तसं गृहोपयोगी कचरा किंवा प्लॅस्टिक किंवा सांडपाणी याच्यामुळे सुद्धा काय मृदेचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. याशिवाय ओला कचरा असेल, सुका कचरा असेल, तो साचवल्यामुळे सुद्धा त्या भागातली मृदा जी आहे ती काय खराब होती. आपल्याकडे सुद्धा बघा, संगमनेर परिसरामध्ये कचऱ्याच्या विघटनासाठी संगमनेर खुर्दमध्ये मोठं ठिकाण दिलेलं आहे. शिवाय आपल्याकडं घंटागाडी येते की ज्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा केला पाहिजे. आणि शिवाय
प्लॅस्टिक असेल, प्लॅस्टिकसाठी वेगळे पोते लावलेले आहेत. लोखंड असेल त्याच्यासाठी वेगळे पोते लावलेले आहेत. काचेच्या बाटल्या असेल किंवा काचेचं. त्याच्यानंतर जे दवाखाने असतात किंवा हॉस्पिटल असतात त्याच्या कचऱ्यासाठीच्या गाड्या ह्या वेगवेगळ्या असतात. ह्याला कारण काय आहे की प्लॅस्टिक जे आहे, जर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक असेल तर त्याचं विघटन होत नाही. जी लोक त्याच्यामध्ये काम करतात त्या लोकांना मोठ्या प्रमाणात आजार दिसून येतात. त्याच्यामुळे सगळ्या शहरांमध्ये अशा काय आहेत, घंटागाड्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याचा परिणाम कशावर होत असतं, जसं जलावर होतो तसंच काय आहे मृदेवर किंवा माती प्रदूषणावर सुद्धा काय त्याचा परिणाम दिसून येतो. आणि ह्याशिवाय सगळ्यात मोठं म्हणजे काय की वनतोड, की आज प्रत्येक माणसाला वाटतं की काय आहे की इथं जागा आहे, तिथं जागा आहे, घर बांधलंच पाहिजे. म्हणजे बांधकामाचं प्रमाण इतकं विस्तारलेलं आहे किंवा वाढलेलं आहे की अगदी हल्ली जरी पाहिलं आपण ह्या संगमनेरमध्ये तरी सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या इथं संगमनेरमध्ये वनतोड किंवा वृक्षतोड आपण म्हणू शकतो की ठिकठिकाणी आजकाल नवीन घरांच्या बांधण्या खूप झालेल्या. आणि ह्या सगळ्यामध्ये काय झालेलं आहे, मृदेचं प्रदूषण वाढण्याचं काय प्रमाण दिसून येतं. म्हणजेच काय की मानवातील भौतिक, जैविक किंवा रासायनिक गुणधर्म जे आहेत मातीमध्ये त्याचं काय नैसर्गिक किंवा मानवी कृत्यामुळं जे काही बदल होतात आणि त्यामुळे त्याच्या उत्पादकतेमुळे घट होती त्याला काय म्हटलेलं आहे, मृदा प्रदूषण असं म्हटलेलं आहे. कोण वाचतंय मृदा प्रदूषणाची व्याख्या? चला लवकर. मातीतील भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्मात नैसर्गिक व मानवी कृत्यामुळे होणारे बदल व उत्पादकतेत होणारी घट याला मृदा प्रदूषण असे म्हणतात. व्हेरी गुड. बसा खाली. त्याच्यानंतर मग काय आहे की मग ह्या मृदा प्रदूषणाची कारणे काय असू शकतात? तुम्हाला काय वाटतं की मृदा प्रदूषणाची कारणे काय काय आहेत? सांगता येईल कुणाला? सांगा पटकन. सांगा मॅडम. बरोबर आहे. बसा खाली. आता बघा, जसं तुम्हाला सांगितलं की कारणं काय आहेत की कचरा आहे. मगाशी जसं सांगितलं तसं तुम्हाला ओला कचरा, सुका कचरा याचं सुद्धा नियोजन आहे. याला कारण असतं आहे की वारंवार ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये त्या कचऱ्यातले जे नको असणारे घटक आहेत ते त्या मातीमध्ये मिसळले जातात आणि त्याच्यामुळं काय आहे की तिथं मृदेचं प्रदूषण होऊ शकतं. त्याच्यानंतर वृक्षतोड. आता वृक्षतोड बघा की सर्वसाधारणपणे आपण पाहतो आपल्या ह्या संगमनेर कॉलेजच्या परिसरामध्ये तुम्हाला आजूबाजूला सगळीकडे ही नवीन बिल्डिंग उभारलेली तिथं. मग ही मोठी झाडं आहेत किंवा छोटी झाडं आहेत ती काय करतात, ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणच्या मातीचं झाडांच्या माध्यमातून संरक्षण केलं जातं. पण जर झाडांचं किंवा वृक्षांची तोड केली तर त्या मातीचं संरक्षण होत नाही. ती वारा आले की वाऱ्याबरोबर काय केली जाते, या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहिली जाते. म्हणजेच मृदा प्रदूषणाचा वृक्षतोड हे काय मोठं कारण आहे की वृक्षांची जर तोड झाली नाही तरी आहे ही माती काय आहे व्यवस्थित किंवा सुरक्षित राहू शकते. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, खतांचा अतिवापर. की जर वेगवेगळ्या प्रकारची आपण काय म्हणतो की जमिनीमध्ये एकाच प्रकारचं खत एकाच प्रकारचं पीक घेऊ नये, वेगवेगळ्या प्रकारची काय केली पाहिजेत, पिकं घेतली पाहिजेत, ज्याच्यामुळं काय जमीन चांगली राहू शकते, जमीन नांगरली जाते, तिचा काय आहे व्यवस्थित काळजी घेऊन तिच्यावर दुसऱ्या पिकाची लागवड केली जाते. परंतु आत्ता आपल्या मानवाच्या गरजा इतक्या जलद झालेल्या आहेत आणि कुणाजवळच कशासाठीच वेळ राहिलेला नाही. त्याच्यामुळं पिकांच्या बाबतीत असेल, फळांच्या बाबतीत असेल, विशेष करून आता फळझाडं जास्त लावली जातात. वेगवेगळ्या आजारांमुळं फळ खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं उत्पादनाचं सुद्धा फळं ही काय जास्त घेतली जातात आणि त्याच्यामुळं झटकन झाडं लावा, झटकन पीक काढा आणि झटकन पैसे मिळवा अशी एकंदर मानवाची काय मानसिकता झालेली आहे. आणि त्याच्यामुळं काय केलं जातं, खतांचा अतिवापर केला जातो की ज्याच्यातून पटकन पीक घेतलं पाहिजे, पटकन उत्पादन झालं पाहिजे आणि पटकन आपल्याला काय पैसे मिळाले पाहिजेत, हा त्यामागचा हेतू आहे. आणि त्याच्यामुळं सुद्धा काय मृदेचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यानंतर याचे परिणाम काय काय दिसून येतात सांगता येईल कुणाला? मृदा प्रदूषणाचे परिणाम काय काय आहेत? जर शेती करणार असू त्यासाठी जर माती प्रॉपर नसली तर उत्पन्न चांगलं निघत नाही आणि शेतीचा जो माल पण आहे
तो पण चांगला. व्हेरी गुड, छान सांगितलं त्यांनी. हे बघा, तेच पीक घेतलं किंवा जास्त खतांचा वापर केला तर काय आहे की जमीन ही काय नापीक बनते. वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा वापर केला तर काय आहे, वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील किंवा कारखान्यातलं दूषित पाणी असेल, हे सगळं काय आहे जर मातीत मिसळलं तर माती काय आहे नापीक बनते आणि पुढचं पीक येण्यासाठी पोषक असं वातावरण तयार होत नाही. त्याच्यानंतर काही विषारी प्रदूषक आहेत जी जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये जर मिसळली गेली तर त्याच्यामुळं सुद्धा काय आहे खतांवर त्याचा परिणाम होतो. ह्याशिवाय मानवी जीवनावर सुद्धा त्याचा काय आहे परिणाम होत असतं. त्याच्यानंतर शेतात काही विषारी द्रव्यांचा सुद्धा वापर केला जातो. आजूबाजूला जे पाणी आहे ते पाणी जर वाहून त्या जमिनीमध्ये मिसळलं गेलं तर त्यातून येणारे जे काही घातक विषारी पदार्थ आहेत ते जर मातीत मिसळले तर त्यामुळे सुद्धा काय मृदेचं प्रदूषण होऊ शकतं. याशिवाय जर जास्त प्रमाणात भूगर्भ जलात जर प्रवेश केला गेला तर त्या ठिकाणी सुद्धा काय मृदा प्रदूषणाचं प्रमाण हे जास्त झालेलं दिसून येतं. याशिवाय मृदेमध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू आहेत त्याच्यामुळं विविध प्रकारांच्या रोगांचा प्रसार होतो. जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय वाटतं की घरातला कचरा घरातनं बाहेर जाऊ दे, बाहेर गेला की त्याच ठिकाणी जर वारंवार कचरा टाकला गेला, वेगवेगळ्या प्रकारची घाण टाकली गेली तर काय आहे त्या ठिकाणची मृदा ही खराब होती. आणि मग अशा वेळेस काय आहे आपल्याच आजूबाजूच्या परिसरातलं बघा की अशा वेळेस जी कचरा टाकायची जी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला बघा डास दिसतात मोठ्या प्रमाणात, मग ते डेंग्यूचे असतील साधे असतील आणि अशामुळं काय आहे की मानवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचा किंवा आजारांचा प्रसार होऊ शकतो. तर आज आपण अशा प्रकारे प्रदूषण ह्या घटकातील जल व मृदा प्रदूषण म्हणजे काय, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम ह्या सगळ्याचा आपण काय केलेला आहे अभ्यास केलेला आहे. तर सर्वांनी व्याख्या लिहून घेतलेली आहे. आता काय करायचं सर्वांनी वह्या बंद करायच्या आणि तुम्हाला याच्यावर काही प्रश्न विचारणार आहे. तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. आपण आज जल आणि मृदा प्रदूषण हा घटक अभ्यासलेला आहे. प्रश्न विचारल्यानंतर ज्याला उत्तर येईल त्याने वरती बोट करायचं आणि गोंधळ न करता उत्तर द्यायचं आहे. सामायिक उत्तर कोणीही द्यायचं नाही. तर जलप्रदूषण म्हणजे काय? पहिला प्रश्न आहे माझा, जलप्रदूषण म्हणजे काय? सांग वैष्णवी. नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाण्यात असे बदल होतात की ज्यामुळे पाणी अस्वच्छ व विषारी होते. त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलीय सजीवांना अपाय होतो व मानवामध्ये साथीच्या रोगांचा फैलाव होतो. अगदी छान सांगितलेली. इथे टाळ्या वाजवा. बस खाली. यानंतर मृदा प्रदूषण म्हणजे काय? कोण सांगते? मृदा प्रदूषण म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न करा. सांग. मातीतील भौतिक, जैविक, रासायनिक गुणधर्मात नैसर्गिक मानवीमुळे होणारे बदल व उत्पादनात होणारी घट केलंच माती प्रदूषण असे म्हणतात. बरोबर सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण चुकी बरोबर असे विधानं घेऊ. ते विधान बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्ही सांगायचं आहे. चला कोण प्रश्न वाचतो? तर कोण येते समोर? ये पटकन. प्रश्न वाचा लवकर. चुकी बरोबरचं कारण सांगा. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. कोण सांगते उत्तर? चुकी. उभं राहून सांगायचं. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न कोण वाचते? चला हा वाचा मॅडम. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार कावीळ रोग होतात. काय उत्तर? एकत्र उत्तर नाही सांगायचं, उभं राहून सांगा कोणीतरी. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न कोण वाचतंय? चला. पाणी अस्वच्छ विषारी झाल्यावर ऑक्सिजन प्रमाण वाढते. काय उत्तर? बरोबर. पुढचं वाचा.
पुढचा प्रश्न. भूदेहून विषारी द्रव्ये जवळच्या पाणी साठ्यात मिसळली तर ती पाझरून भूगर्भात प्रवेश करू शकत नाही. काय? व्हेरी गुड. बसा खाली. आता सगळ्यांनी स्वाध्यायाचा प्रश्न लिहून घ्यायचा. स्वाध्याय लिहून घ्या. स्वाध्यायाचा प्रश्न लिहून घ्यायचा सगळ्यांनी. जलप्रदूषणाचे नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे व परिणाम लिहून आणा.